पिळल्यावर जसे थेंब गळतात तसं त्या मैत्रिणीचं बोलणं तिला लागतं। आणि घरी येत असताना पाण्यामध्ये रांजणामध्ये पाण्याची घागर विचवती तसे ढसाढसा रडते महाराज ती। माझ्या बापानं मला अजून का मूळ पाठवलं नाही, मला का माहेराला घेऊन गेले नाहीत। माझ्या बापाला 6 मुली येतात, एका मुलीचं लग्न करता करता, एकीचं बाळांपण करता करता, एकीचं आहेर करता करता माझ्या बापाची कंबर बसली बाई, म्हणून नसन पाठविलं। म्हणून वळचणीच्या कडेला जाते आणि ढसाढसा रडते महाराज ती। इतकी माहेराची वाट पाहते। रात्रीच्याला झोपली तर नुसती पत्राच्या नळ्या मोजीत राहते, रात्रभर झोप नाही, डोळ्याला डोळा नाही। आमचे संत लिहितात महाराज, काय लिहितात, माहेरीचा कैल निरूप मनोनिया झोप डोळा नाही। डोळ्याला डोळा लागत नाही। सकाळी उठली तशीच सडा स्मार्जन सगळं करायचं महाराज। शेतामध्ये गेली आणि तिकडून असा धुरळा उडवालेला दिसला की ती अशी टाचावर करून बघती, बाई धुरळा उडाला, माझ्या बाबाची गाडी आली काय की, पण गाडी नसते महाराज, गाडी नसते, ती वावटळ असते। आणि हिरमुसल्यासारखा जीव होतो, डोळ्याला पदर लावून रडते, एकाडावर उभी राहून टाचा वर करून बघते, माहेराची वाट पाहते। सरते शेवटी कुणी येत नाही म्हणून महाराज वाऱ्याच्या हातानं बापाला निरोप देते। घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जासवासाची कर बरसात। सुखी आहे पोर सांग आईच्या कानात, आई भाऊ साठी परिमण खंतावता। विसरली काग भादव्यात वर्ष झाला, माहेरीच्या सुखाला गी मनाच वाला। वाऱ्याच्या हातानं निरोप देते, सासूला कळू नये म्हणून। तुला नांदायचा कंटाळा आला म्हणून महाराज घटका गोटे दिवस धरून या। किती घटका, किती वर्ष, किती दिवस, किती महिने, किती तास झाले मी माहेराहून आली असे बोट मोजते महाराज। सरते शेवटी तिच्या डोक्यावरून कावळा नावाचा पक्षी जातो आणि त्याच्याकडं पाहते आणि ती बापाला निरोप देते, रुन झुन रे पाखरा जा माझ्या माहेरा। कमानी दरवाजा त्यावरी बैसजा। बाबा तुला स्वर्गात गेलेले पितर कळतात, माझा बाप कळत नाही का, म्हणून त्याला निरोप देते महाराज। माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी बापाला असाच निरोप दिलेला आहे। बैल तोगे काऊ कोकत आहे आणि शकून गे माय सांगत आहे। बापाचा निरोप घेऊन जसा कावळा यावा, चूल फुरफुरते, डोळा लवतो, उजवी बाहू स्फुरण पावते। डावा डोळा लवे उजवी स्फुरत असे बाहू, आणि माझं कुणीतरी सख येणार आहे ही वाट मुलीनं पाहिल्यानंतर मुलीची आई नवऱ्याला सांगते, हो आपल्या छकुलीला घेऊन या ना। तो म्हणतो, अगं माझ्याकडं पैसे नाहीत, काय करू, 5-6 मुली तर मी कुणाकुणाला कसं सामोरं जाऊ, मी फार त्रासून गेलो ग। आणि बाप भिंतीला धडक देऊन रडायला सुरुवात करतो, मला छकुलीला आणा वाटत नाही का, परंतु पैसे नाहीत ग माझ्याकडं। किती आहेत तुमच्याकडं? माझ्याकडे 20 रुपये आहेत। बाई 150 रुपयामध्ये तिची साडी चोळी होईल। अगं जेवणा खाण्याचं काय, अहो तुम्हाला कळायचं नाही, पुरुषाला जेवायसाठी माहेर नसतं बाई। बहिणीच्या गाठीभेटी होत्याल, भावाच्या गाठीभेटी होत्याल, भावजायाच्या चुलत्याच्या मालत्याच्या सगळ्याच्या गाठीभेटी होत्याल, म्हणून माझ्या लेकीला आणा, पण पैसे नाहीत। मग ती काय करते, उतरणीला जाते आणि उतरणीतून एक गाडगा आणते, नवऱ्याच्या पुढं खळखळा रिचवते, अगं हे कशाचे पैसे,
हे 130 रुपये आणि तुमचे 20 रुपये घालून 150 रुपयात माझ्या लेकीला साडी चोळी करा, बांगडी करा, पण तिला घेऊन या. कुठले पैसे हे? मला माहिती होतं तुम्ही आणणार नाहीत म्हणून भाजीतला 1 रुपया, हो ताकातला 1 रुपया, दुधातला 1 रुपया शिल्लक ठेवला आणि हे पैसे जमा केले. आणि मग मालकाला गाडी मागतो महाराज तो, आणि मुलाला गाडीवर बसून सांगतो जा बाबा तुझ्या बहिणीला आणायला. महाराज माझ्या लेकीला सावली असावी, ऊन लागू नये म्हणून बाप करंजाच्या फोकाची सावली करतो आणि त्याच्यावर चादर टाकतो. आणि मग ती गाडी बैलगाडी गेल्या गेल्याच दारामध्ये उभी राहिली महाराज की ती हुरळून जाते. आणि कुणालाही सांगते आले ना माझे बाबा, आले ना माझे दादा. काय आनंद होतो महाराज, तिला उचंबळून जाते. आणि सरते शेवटी सासू सासऱ्याचा निरोप घेऊन माहेराला जाण्याकरता निघते. तिला माहेर वेग गाडीचा कमी पडतो. पाटल्यावर हात ठेवून 2 पायावर बसलेली असते महाराज. मुलगी जर सासर घरी चालली तर माग गाडीच्या तोंड करते, कन्या सासुऱ्याशी जाई मागे परत ओनी पाहे. आणि जर ती माहेर घरी चालली असली तर गाडीच्या पुढं तोंड करते. तिला माहेर माझं कधी येतंय त्याची तिला तळमळ असते. आणि पिंपळाचा शेंडा दिसला की तिचं अंतकरण मोठं होतं. तसं महाराज पंढरपूर माझं माहेर आहे नाथ महाराज सांगतात. आणि पताकांचे भार दिसले आणि देवाचा उंच शिखर दिसलं की माझ्या बापाचं नगर दिसलं. बरवे बरवे पंढरपूर, माझ्या विठोबा रायाचे नगर दिसल्यानंतर आनंद व्हावा. आणि असा एकदाच पंढरपूरला गेलेला माणूस पुन्हा परत जाण्याची गरज नाही. तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. असं एकदाच आपल्या डोळ्यातून अश्रू गळत गळत माहेराला जावं. आणि अश्रू गळत गळत माझा बापही वाट पाहतो महाराज, वाट पाहे उभा भेटीची आवडी. कृपाळू तातडी उतावीळ निढळावरी हात ठेवूनी वाट मी पाहे. बाप माझा दीनानाथ आणि वाट भक्ताची पहा. अशा पद्धतीनं तो वाट पाहतो. म्हणून त्याच्या भेटीला जावं. म्हणून हे पंढरपूरचं पांडुरंगाचं आमचं नातं लेकीचं बापाचं नातं आहे. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं या नगरामध्ये माझा भाऊ आहे, माझी बहीण आहे, अशी मी माझ्या माहेराची आठवण करते. हे शेवटच्या चरणात जनार्दनी शरण, 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 बाबानी आई बाबानी विठ्ठल
पूर्ण पुण्य सर्व देणगीदाराला, ग्रामस्थ मंडळीला, कारभारी मंडळीला आणि गावामध्ये सेवा करणाऱ्या सर्व मंडळीला उदंड आयुष्य लाभावं या दृष्टिकोनातून माझ्या कीर्तनाचं हे पूर्व सगळं पुण्य त्यांना समर्पित करतो आणि आपल्या शब्दाची या ठिकाणी मी पूर्ण विराम देतो. विठोबार हरि हरि जय ज्ञानेश्वर माऊली, हरि जय ज्ञानेश्वर माऊली, हरि जय ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय 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 कवरदार भोले रे
कर कर क्षमा पराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम बसा खाली खाली बसा. गावकरी मंडळीला विनंती आहे, कारण थोडंसं तुकाराम झाल्याशिवाय गावातलं निवेदन झाल्याशिवाय कुणीही उठण्याचा प्रयत्न करीत जाऊ नका. आणि अजून तुम्ही अजून परिपक्व झालेले नाहीत म्हणून कीर्तनामध्ये असं उठून जाऊ नका. कारण कीर्तनातून उठून गेलं की कीर्तन करायला वाटतं आपलं कीर्तन ह्यांना पसंत पडत नाही काय की हे कीर्तन करायचा गैरसमज होतो. तुम्हाला लघुशंका येत असेल तर येतानाच लघुशंका करायची आणि नंतर कीर्तनाला बसायचं. उगाच समजा निघायचं आणि कीर्तन लिहून बसायचं आणि मग मधी लघुशंका आली. मग आता जर असं म्हणलं तर तुम्ही लघुशंकेहून येता, मग आम्ही जर एखाद वेळेस जाऊन आलो तर जमल का? म्हणून ही मर्यादा असते कीर्तनाची. उठायचा प्रयत्न करू. ज्यावेळेस कीर्तनकार आपलं निवेदन देणारे सांगतील त्याच वेळेस उठायचं, कारण त्याच्याशिवाय कारण तुम्हाला आतापर्यंत कुणी सांगितले नसले तर मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी तुम्हाला आगाऊ पण करीत नाही, काही कुठल्या प्रकारचा नियम सांगतो तो हा कीर्तनाचा नियम आहे. कारण कीर्तनाला बसल्याच्या नंतर तुम्ही उठून जाणं जेवढं पाप आहे तेवढं तुम्ही बसलेल्याचं पुण्य नाही महाराज. म्हणून पुण्य पदरात पाडून घ्या, कारण पाप करू नका, ही माझी विनंती आहे.